हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण करणार आहोत गवारीची भाजी, गवारीच्या शेंगांची भाजी. तर बघू शकता इथं गवारीच्या शेंगा, कांदा, लसूण, आपला कढीपत्ता, शेंगा धुवून घेतलेले आहेत छान, आणि कस्तुरी मेथी आणि आपले जे आपण नेहमी वापरतो ते मसाले आहेत. तर कढई ठेवलेली आहे सर्वात आधी. तर थोडं तेल टाकलेलं आहे, एकदम 1 चम्मच, थोडंसं छोटा चम्मच. आणि आपण शेंगा आहे ना हलक्याशा अशा भाजून घेणार आहोत. त्याला असे म्हणजे डाग नाही लागू देणार आहोत, जळलेले असे नॉर्मल असे भाजून घेणार आहोत. बघू शकता 2-1 मिनटं अशा भाजून घ्यायच्या. त्यानं काय होणार, ते शेंगांचा असा जो एक असा वास असतो ना शेंगांना, तो भाजीला येणार नाही. शेंगा खाताना तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही गवारीच्या शेंगा खाता. चवीला मात्र तसेच लागणार आहेत, पण असं जो एक असं सुगंध असतो ना त्या शेंगांचा, तो थोडासा वास असा कमी होणार. त्याच्यामुळे थोडं भाजून घ्यायच्या. थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे कट करून. तुम्ही पेस्ट जरी टाकली तरी चालेल. जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे आणि छान हे तडतडू द्यायचं. लसूण थोडासा भाजून घेऊया. बघू शकता किती छान असं तडतडलं आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊया आणि कांदा टाकूया. कांदा मी असा उभा चिरलेला आहे, बारीक बारीक, जास्त असा बारीक नाही चिरलेला आहे, उभा उभा असा. बघू शकता असे छान असा कांदा पण थोडासा भाजून घेऊया. त्याला कांदा भाजायला थोडंसं 2 मिनटं लागतातच. असे 2 मिनटं भाजून घ्यायचा. त्यानंतर आपण आपले मसाले ॲड करूया. तर हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, धनिया पावडर आणि गरम मसाला थोडासा टाकलेला आहे, आणि कांदा लसूण मसाला. तर अशी छान अशी भाजी तयार होते. तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता. पटकन अशी तयार होते. बघू शकता असे छान झालेलं आहे. थोडंसं 2 मिनटं होऊ द्यायचं मसाला, आणि शेंगा भाजलेल्या आपण त्याच्यात टाकूया. तर बघू शकता असं छान शेंगांची भाजी तयार होते. हे शेंगा आता जास्त वेळ शिजू द्यायची गरज नाही लागत. 2 मिनटं असं कस्तुरी मेथी टाकूया वरून. कस्तुरी मेथी नक्की टाका, छान सुगंध येतो भाजीला. चवीपुरतं मीठ टाकूया आणि 2 मिनटं असे भाजून घ्यायचे छान मसाल्यात आधी, आणि नंतर मग आपण थोडंसं पाणी ॲड करूया. तर मी इथं गरम पाणी टाकलेलं आहे. तुम्ही थंड पाणी नका टाकू, गरमच टाका. गरम याने काय होणार, लगेच शिजणार. थोडंसं बघा, एकदम थोडं टाकलेलं आहे, नॉर्मल शेंगा शिजून घेण्यापुरतं. 5 मिनटं शिजून घेऊया. बघा किती छान अशा आपल्या शेंगा तयार झालेल्या आहेत, लगेच शिजतात. व्हिडिओ कसा वाटला